महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांचा एक मुलगा, दुसरीकडे महाराष्ट्राच्याच उपमुख्यमंत्री पदावर राहिलेल्या नेत्यांचा पुतण्या, हे दोघं सध्या एका गोष्टीसाठीच रिंगणात उतरलेत. कशासाठी? तर मंत्रिपदासाठी. मी बोलतेय नेहमीच जातीयवादामुळे चर्चेत राहिलेल्या बीड जिल्ह्याबद्दल. हे एक असं राजकीय युद्धभूमी बनलेला जिल्हा आहे ना, जिथं जाती, हत्याकांड, राजीनामे आणि मंत्रिपदाची राजकारण सतत धगधगतायत. मराठा विरुद्ध ओबीसी वाद असो, सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या असो, महादेव मुंडे यांची हत्या असो किंवा धनंजय मुंडे यांचा राजीनामा असो, या सगळ्या मागं कुठं ना कुठं सत्तेची आणि जातीची मोठी सोल आहे. आता प्रकाश सोळंके थेट म्हणतात, मी मराठा असल्यामुळेच मला मंत्रिपद नाकारलं जातंय. बीडमध्ये पहिल्यांदाच असा थेट जातीयवादाचा आरोप मंत्रिपदावरून केला जातोय. खरंच हे फक्त राजकीय आरोप आहेत की वास्तव? नेमकं काय म्हणालेत प्रकाश सोळंके? धनंजय मुंडेंची सोळंकेंना अडचण आहे का? चला या व्हिडिओच्या माध्यमातूनच बोलूयात. नमस्कार, मी संजना कट आपलं स्वागत. कृषी मंत्रीपद भूषवत असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण आता खुद्द अजित पवारांनी संकेत दिलेत की धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिपद देण्यात येईल आणि ते ओबीसी असल्यानं त्यांना मंत्रिपद देऊन मला अनुभव जास्त असूनही जातीमुळे मला डावललं जात असल्याचं आमदार प्रकाश सोळंके म्हणालेत. पण यावर बोलण्याआधी आमदार प्रकाश सोळंकेंची राजकीय कारकीर्द काय आहे हे जाणून घेऊयात. प्रकाश सोळंके हे माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे चिरंजीव आहेत. सुंदरराव सोळंके यांनी बीड जिल्ह्यातील 3 वेगवेगळ्या मतदारसंघातून विधानसभेवर यशस्वीपणे प्रतिनिधित्व केलं. त्यांनी एकदा बिनविरोध निवडून येण्याचा ऐतिहासिक मानही मिळवला होता. त्यांचाच राजकीय वारसा प्रकाश सोळंके यांनी सुरू ठेवला. सुरुवातीला त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती, मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर 1999 मध्ये त्यांनी माजलगाव मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. सलग 2 टर्म ते भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी सहकार, महसूल आणि भूकंप पुनर्वसन अशा महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून देखील काम पाहिले. 2013ला मात्र त्यांच्याकडून मंत्रिपद काढून घेण्यात आलं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये प्रकाश सोळंके यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवत विधानसभेत पुनरागमन केलं. दरम्यान 2024 मध्ये म्हणजे निवडणुकीच्या 1 वर्ष आधी प्रकाश सोळंके यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलं. आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि वारसदार म्हणून आपल्या पुतण्याचं जयसिंह सोळंके यांचं नाव पुढे केलं. जयसिंह ही निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. बीड जिल्ह्यात यापूर्वी काका-पुतणे संघर्षाचे किस्से पाहायला मिळाले होते. गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे तसेच जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या कुटुंबामध्ये. मात्र प्रकाश सोळंके यांनी वेगळा मार्ग स्वीकारत 4 पावलं मागं घेतली आणि स्वतः निवडणुकीपासून बाजूला राहण्याचा निर्णय घेतला. पण काही महिन्यातच त्याने आपला निर्णय मागे घेतला आणि जयसिंह यांना थांबवत स्वतःच पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवलीच नाही तर पुन्हा एकदा विजयही मिळवला. यावेळी ते अगदी कमी मतानं निवडून आले. त्यानंतर झालेल्या मात्र मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलं नाही. मात्र त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या धनंजय मुंडेंना मात्र कृषी मंत्रिपद देण्यात आलं हे विसरून चालणार नाही. मात्र कृषी खात्यात झालेला घोटाळा आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात नाव आल्यामुळे धनंजय मुंडेंना कृषी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र नुकताच मुंडे यांना त्या कृषी खात्यातील खरेदी प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्याने त्यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असे संकेत अजित पवारांनी दिलेत. आणि याबद्दलच बोलताना सोळंकेंनी आपल्याला आपल्या जातीमुळे डावलण्यात आल्याची खंत व्यक्त केली आहे. गेल्या 45 वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही. ज्या समाजानं पक्षाला सातत्यानं ताकद दिली त्या समाजाला कुठंतरी डावललं जातंय ही वस्तुस्थिती आहे. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिलाय का, असा सवालही यावेळी प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला. पण सोळंके विरुद्ध मुंडे हा वाद अनेकदा दिसून आलाय का, तो अप्रत्यक्षपणे होताच का, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष फक्त सध्याच्या सरकारपुरता मर्यादित नाही आहे बरं का, तर हा संघर्ष अनेक वर्षापासून सुरू आहे. म्हणजे मागील सरकारमध्येही मंत्रिपदासाठी दोघांमध्ये चढाओढ होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना धनंजय मुंडेंना जेव्हा विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळालं तेव्हा प्रकाश सोळंके यांनी विधानसभेच्या उपसभापती पदाची मागणी केली होती. 2014 पूर्वी आघाडी सरकारच्या काळात मुंडे सामाजिक न्याय मंत्री तर सोळंके महसूल राज्यमंत्री होते. मात्र बीडचं पालकमंत्रीपद मुंडेंकडे दिल्याने त्याविरोधातही प्रकाश सोळंके नाराज होते. अनेकदा त्यांनी जाहीरपणे किंवा पक्षाच्या बैठकीत धनंजय मुंडेंना माझ्यापेक्षा मोठी पदं का असा सवाल उपस्थित केला. सध्या फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्री होण्यासाठी हीच स्पर्धा उफाळून आली आहे. प्रकाश सोळंके यांचा आरोप आहे की मराठा असल्यामुळे अजित पवार त्यांना डावलतात, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापनेसाठी केलेले प्रयत्न पाहता त्यांच्यावर कितीही आरोप झाले तरी अजित पवार त्यांना मंत्रिपद देण्यास तयार आहेत असं जाणकार सांगतात. त्यामुळे प्रकाश सोळंके पक्षात राहून जातीचं विक्टिम कार्ड खेळत असल्याचंही चित्र दिसतंय असंही बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतं? खरंच प्रकाश सोळंके मराठा असल्यामुळे त्यांना मंत्रिपद दिलं जात नाहीये का, की यामागं अनेक वेगवेगळी कारणं आहेत? तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि आवर्जून कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.